जेव्हा मी 9वी मध्ये होतो व माझी शिक्षिकाने पूर्ण क्लाससमोर सांगितलं होतं माझ्या आईला, की तुमच्या मुलाचं काही होणार नाही. मला फार जास्त अपेक्षा होती, की मी एक मोठे बँकेचं एक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच असिस्टंट ब्रांच मॅनेजर तो नक्कीच बनणार. त्या वर्षी नशीब नव्हतं माझ्यासोबत. मी फार कष्ट केले, परंतु माझं फायनल सिलेक्शन 0.6 मार्काने 0.6 मार्काने नाही झालं. तेव्हा असं वाटलं, की सध्या माझी लायकी नाही आहे किंवा मी कुठं ना कुठं कमी पडलो आहे आणि हे सगळं वारंवार विचार करून मला थोडं ना थोडं कुठं ना कुठं मी स्वतःला ब्लेम करायला लागलो. मित्रांनो, जोश टॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. नमस्कार मित्रांनो, मी गोविंद सोनवणे आज तुमच्यासमोर आलेलो आहे एक स्टोरी सांगण्यासाठी. ही स्टोरी त्या विद्यार्थीची आहे ज्याने शाळेमध्ये बिलकुल अभ्यास केला नाही. 9वी ते 10वी मी कशी तरी पास केली. 11वीमध्येही अभ्यासाचं जास्त छंद नव्हतं. परंतु कालांतराने असं काय नेमकं घडलं माझ्या आयुष्यामध्ये, ज्याच्यामुळं मी आज भारताचे 2 नंबरचे सर्वात मोठे नॅशनलाइज्ड बँकमध्ये ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर काम करत आहे. मला आज पण ते दिवस आठवतो जेव्हा माझं 9वी क्लासचं निकाल आलं होतं. तेव्हा मी 2 विषयामध्ये फेल झालो होतो. मला माझी क्लास टीचरने माझ्या आईला शाळेमध्ये बोलवलं होतं आणि तेव्हा त्यांनी पूर्ण क्लासच्या समोर सांगितलं होतं, की तुम्ही ह्याच्यावरती असा टाईम वेस्ट करू नका, याचं फ्युचर नाही आहे. मला आज पण ती गोष्ट फार जास्त टोचते. परंतु ते ते क्षण असं होतं जेव्हा मला खूप जास्त धक्का बसलं. तेव्हा मी ठरवलं, की काही पण असू दे, मी अभ्यासाला फार सिरियसली घेणार. कालांतराने मी 10वीचा चांगला अभ्यास केला. 10वीमध्ये मला 77.27 आले. नक्कीच हे जास्त चांगले मार्क नव्हते, परंतु माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ज्याला 4थी-5वी पासून स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे, अभ्यासाची बिलकुल ओढी नाही आहे, त्यासाठी 77.27 खूप चांगला स्कोर होता. मग मी ठरवलं 11वीमध्ये की मी काही पण असो, मी सायन्सलाच ॲडमिशन घेणार आणि मी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे ग्रुप निवडलं. माझी सर्वात मोठी चूक होती, की मी मॅथ्स नाही घेतलं. मॅथ्स न घेण्याचं एकमेव कारण असं होतं, की मला लहानपणापासून मॅथ्सचं खूप जास्त फोबिया होतं. मला भीती वाटायची. मला असं वाटायचं, की मॅथ्स असं एकमेव विषय आहे, जे माझ्याकडून कधीच होणारच नाही. म्हणून मी जास्त विचार न करता व जास्त अभ्यासाचा प्रयत्न पण न करता, मी डायरेक्टली मॅथ्स ड्रॉप केलं 11वीमध्ये आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीला ॲडमिशन घेतलं. तेव्हा माझं अशी इच्छा होती व माझं स्वप्न पण होतं, की मी डॉक्टर बनावं. परंतु 12वीमध्येही जास्त नीट अभ्यास झाला नाही माझ्याकडून आणि मला 12वीमध्ये फक्त 57% आले. तेव्हा असं वाटलं, की माझ्याकडं आत्ता सध्या अजून शिल्लक कुठलाही ऑप्शन नाही आहे. प्लेन बी-एस-सीला ॲडमिशन घ्यावं. तेव्हा माझ्या वडिलांनी मला एक सजेशन दिलं, की तुम्ही बी-एस-सी ॲग्री करा. बी-एस-सी ॲग्रीकल्चरला खूप चांगलं स्कोप पण आहे व तुम्हाला ह्याच्यामध्ये पुढं जाऊन खूप काही तुम्ही स्वतःला बनवू शकतात. मी जे त्यांचे सजेशन होतं ते मी एक्सेप्ट केलं. त्यासोबतच मी बी-एस-सी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं. 2-3 वर्षानंतर मला असं वाटायला लागलं, की हे माझ्यासाठी परफेक्ट डिग्री नाही आहे. कारण माझं पॅशन तेवढं ॲग्रीकल्चरमध्ये नसून बँकिंग क्षेत्रामध्ये. बँकिंग क्षेत्राचं पॅशन कसं आहे हे मला कसं कळालं, जेव्हा मी फार लहान होतो, अंदाजे 6वी-7वी मध्ये. तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत बँकेमध्ये खूप सारे कारणासाठी किंवा खूप सारे कामासाठी मी त्यांच्यासोबत जात असायचो. तेव्हा मला ते केबिनकडे बघून एक असं ओढावा वाटायचं, की जे केबिनमध्ये जे बसलेले एम्प्लॉईज आहे, त्यांच्यासारखं पण मी असू शकतो. खूप सारे कॉमन मॅन, सामान्य माणूस त्यांना फार रिस्पेक्ट देत आहे, त्यांच्याशी चांगलं बिहेव करत आहे आणि ती एक प्रेस्टिजियस पोझिशन होती. म्हणून मला असं वाटलं, की आपण बँकिंगमध्ये ट्राय करावं. तेव्हा जास्त रिसर्च केलं. रिसर्च केल्यावर कळालं, की IBPS नावाची एक एक्झाम असते. IBPSच्या मार्फत खूप सारे वेगळे वेकन्सीज फिलअप होतात, खूप सारे वेगळे एम्प्लॉयमेंट्स होतात. जसं उदाहरणासाठी प्रोबेशनरी ऑफिसर असतात, काय स्पेशलिस्ट ऑफिसर असतात व क्लरिकल असतात. स्टार्टपासून मी असं ठरवलं, की आपण ॲग्रीकल्चरमध्ये बॅचलर्स केलंय व स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी ॲग्रीकल्चरचे ऑफिसर्सची स्पेशल रिक्रुटमेंट असते. तिकडं आम्हाला स्पेशल फक्त ज्याने बॅचलर्स इन ॲग्रीकल्चर केलं आहे, तेच फक्त अप्लाय करू शकतात. मी असा विचार केला, की हे आपल्यासाठी सोपं पण असणार आहे व आपण लवकर पास होऊ आणि लवकरच आपण एक मोठे बँकचे एक एम्प्लॉयी बनू शकतो. हे माझा विचार तेव्हा होता जेव्हा मी 3rd इयरमध्ये होतो. परंतु जसं 4th इयर आलं, जेव्हा मी ठरवलं, की यार मला आता अभ्यास स्टार्ट करायचा आहे. मला सिरियसली अभ्यास स्टार्ट करायचा आहे. मग तेव्हा मी असं ठरवलं, की स्पेशलिस्ट ऑफिसर न करता आपण कॉमन ग्राउंडवरती खेळूया. सगळ्यांसोबत आपण फाईट करू आणि प्रोबेशनरी ऑफिसर ज्याची एलिजिबिलिटी बॅचलर्स इन एनी डिसिप्लिन कुठले डिसिप्लिनचं बॅचलर्स आहे त्यांच्यामध्ये मी फाईट करायचं ठरवलं.
प्रोव्हिजनरी ऑफिसरचं मी पहिलं अटेम्प्ट दिलं होतं 2019 मध्ये. मी पासआउट झालो 2018 मेमध्ये. पुढचे 3-4 महिने मी घेतले स्वतःचा विचार करण्यासाठी की मी MBA करावं का? मी बँकिंगचा अभ्यास करावं का? किंवा मी मास्टर्सला ॲडमिशन घेऊन काही दुसरं करावं का? MSc ॲग्री, रिसर्च. त्यानंतर मी असं ठरवलं की मी बँकिंगच करणार. बँकिंगचा अभ्यास मी स्टार्ट केला जानेवारी 2019 मध्ये. त्यानंतरचं पुढचे 8 महिने मी हे पूर्ण जगासोबत कट ऑफ केलं. मला फक्त एकच गोष्ट माहीत होती की मी जे पण करणार आहे, मी खूप सिरियसली अभ्यास करणार आहे. अभ्यासाच्या शिवाय मला दुसरा ऑप्शन नाही आहे. मी पूर्ण जीव लावला अभ्यासासाठी, पूर्ण मनाने अभ्यास केलं व 2019चा माझं पहिलं अटेम्प्ट होतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये माझी प्रिलिम्स निघाली. प्रिलिम्सचा रेशो कधी पण असतो 1:10. ह्याचा अर्थ काय की जेवढे वेकेन्सीज आहे IBPSसाठी, IBPSची टोटल वेकेन्सीजचे 10 पट जास्त विद्यार्थी प्रिलिम्स क्लिअर करतात व मेन्सला सिलेक्शन होतात. त्या वर्षी वेकेन्सी होती 4,000 व फक्त 40,000 विद्यार्थ्यांना पूर्ण भारतामधून सिलेक्शन झालं होतं प्रिलिम्समधून मेन्ससाठी. मला फार जास्त आनंद झाला की पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण किमान प्रिलिम्स क्लिअर केली आहे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मेन्स आणि आपले इंटरव्ह्यू तर 100% होऊन जाईल. हे माझी थिंकिंग होती 2019 मध्ये. त्यानंतर घडलं असं की प्रिलिम्स झाली. मी ठरवलं की आता मेन्सचा चान्स आहे, पुढचा आपण पुढे विचार करूया, परंतु आत्ताच्या क्षणाला जी मेन्सचा अपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडं, त्यासाठी आपण खूप चांगला अभ्यास करूया परत. मी अभ्यास तसंच कंटिन्यू ठेवलं व मेन्स पण माझी क्लिअर झाली. हे माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन होतं, खूप मोठा कॉन्फिडन्स बूस्टर होता. परंतु एक छोटी चूक झाली माझ्याकडून. चूक अशी होती की मी तेव्हा टार्गेट केलं होतं की मला फक्त मेन्स क्लिअर करायची आहे. मी मेन्स नंतरचा विचार नाही केलं आणि मेन्स नंतर असतो इंटरव्ह्यू. मेन्समध्ये मला फक्त आणि फक्त 5 मार्कची लीड होती. 5.12 टू बी स्पेसिफिक. 5 मार्काची लीड असताना तसं बोलतात की 15 ते 20 मार्क मिनिमम तुम्हाला पाहिजेच लीड, तेव्हा जाऊन तुमचं इंटरव्ह्यूवरचं थोडंसं भार कमी होतो. तर मला 5 मार्काची लीड होती. मी इंटरव्ह्यू दिलं. इंटरव्ह्यू नंतरच आमचा रिझल्ट येतो 1 एप्रिलला. मेन्स होती नोव्हेंबरमध्ये, इंटरव्ह्यू सरासरी होतं जानेवारीमध्ये व 3 महिन्याच्या कालावधीनंतर फायनल रिझल्ट असतो. त्याच वर्षी 2020 मध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. रिझल्टचे 6 दिवसा अगोदर लॉकडाऊनची घोषणा केली व आमचं रिझल्ट पुढे ढकलण्यात आलं होतं व ते जाहीर केलं 20 मेला. मला फार जास्त अपेक्षा होती की मी एक मोठे बँकेचं एक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच असिस्टंट ब्रांच मॅनेजर तो नक्कीच बनणार. परंतु त्या वर्षी नशीब नव्हतं माझ्यासोबत. मी फार कष्ट केले, परंतु माझं फायनल सिलेक्शन 0.6 मार्काने 0.6 मार्काने नाही झालं. तेव्हा असं वाटलं की सध्या माझी लायकी नाही आहे किंवा मी कुठं ना कुठं कमी पडलोय आणि हे सगळं वारंवार विचार करून मला थोडं ना थोडं कुठं ना कुठं मी स्वतःला ब्लेम करायला लागलो आणि ते ब्लेममुळं मला आलं थोडंसं डिप्रेशन. त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मला महिनाभर लागलं व मी पुन्हा असं ठरवलं की काही असो, जर मी पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स आणि मेन्स क्लिअर करू शकतो तर 100% दुसऱ्या अटेम्प्ट्समध्ये मी वन ऑफ दी बेस्ट बँक IBPSच्या थ्रू म्हणजे पंजाब नॅशनल बँकमध्ये मी क्रॅक करू शकतो. हेच मी ठरवलं व मी पुन्हा माझा अभ्यास स्टार्ट केला. डिप्रेशनमधून बाहेर येणं आवश्यक होतं, कारण जेव्हा तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर येणार तेव्हाच तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याचं जे वाटचाल आहे ते तुम्ही बघणार आहात. तर मग मी लगेच अभ्यास स्टार्ट केलं. त्या वर्षी माझं दुसऱ्या अटेम्प्टची माझी दुसरी प्रिलिम्स होती. तर याच प्रिलिम्समध्ये मी 100 पैकी 80 पेक्षा जास्त स्कोअर केलं. पहिल्या अटेम्प्टमध्येही 80 पेक्षा जास्त मार्क होते मला व मेन्समध्ये मी यावर्षी ठरवलं की मी माझा परत बेस्ट देणार आणि हे जे सेकंड अटेम्प्ट आहे त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स होता ॲज कम्पेअर टू फर्स्ट अटेम्प्ट. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी फक्त विचार केला की मला मेन्स क्लिअर करायची आहे, परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये मी ठरवलं की काय पण असू दे, मी ऑल इंडिया रँक 100च्या आतमध्ये मी स्वतःला बघणार आहे. त्यासाठी मला मेन्समध्ये काही पण असू दे, परंतु सर्वात जास्त मार्क पाडायचे, मिनिमम 15 मार्क जास्त. पहिल्या अटेम्प्टमध्ये 5 मार्काची लीड होती व दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी खूप जास्त अभ्यास केलं आणि त्यासोबत मला 19.25 म्हणजे 19.25 मार्काची लीड होती. हे सर्व करत असताना मी हेही ठरवलं होतं की ज्या दिवशी माझा मेन्सचा निकाल येईल त्याच दिवशी मी माझा इंटरव्ह्यूचा अभ्यास स्टार्ट करेल. मी इंटरव्ह्यूसाठी खूप चांगली रीतीने अभ्यास केलं आणि इंटरव्ह्यूमध्ये पण 100 पैकी 90 मार्क घेतले व त्यासोबत जेव्हा 1 एप्रिलला रिझल्ट आलं त्या दिवशी मला असं कळालं की माझं जे फर्स्ट प्रेफरन्स होतं, जेव्हा आपण फॉर्म फिल करतो तेव्हा आपण जितके पण गव्हर्नमेंट बँक आहेत
नॅशनलाइज्ड बँक आहे त्यांचं प्रेफरन्स देत असतो. ते प्रेफरन्समध्ये मी 1 नंबर टाकलं होतं पंजाब नॅशनल बँकला आणि मला 1 एप्रिलला फायनल रिझल्टला कळालं की जे प्रेफरन्स मी 1 नंबरला दिलं होतं तिथेच माझं सिलेक्शन झालं आहे ॲज अ प्रोव्हिजनरी ऑफिसर. ते क्षण फार जास्त अनमोल होतं माझ्यासाठी आणि फार जास्त महत्त्वाचं होतं. कारण जेव्हा मी 9वी होतो व माझी शिक्षिकाने पूर्ण क्लाससमोर सांगितलं होतं माझ्या आईला, की तुमच्या मुलाचं काही होणार नाही. तेच अश्रू मी 1 एप्रिल 2021ला माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाहिले, की जेव्हा त्यांना कळालं, की मी शेवटी गव्हर्नमेंट ऑफिसर झालेलो आहे. तर मित्रांनो, जोश टॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की कधी पण आयुष्यामध्ये तुमचं जे पास्ट हिस्ट्री आहे तुमची, त्याचं रेफरन्सने तुम्ही तुमचं फ्युचर डिसाईड करू नका. माझंही पास्ट एवढं चांगलं नव्हतं. लहानपणीपासून मी जास्त स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड होतो. अकॅडमिक्सच्या नावावरती तर माझ्याकडे काहीच नव्हतं. तुम्हाला मी मी हे पण सांगू इच्छितो, की 11वीमध्ये मला फिजिक्स हे विषयामध्ये ग्रेस मार्क भेटलेले. परंतु हे सर्व साईडला ठेवून मी माझा पुढचे अभ्यास चांगलं केलं, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चांगलं केलं आणि यासोबतच आज तुमच्यासमोर मी ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून उभा आहे. ही आहे माझी पहिली टिप. माझी दुसरी टिप ही असणार तुमच्यासाठी, की काही पण असू द्या, तुम्ही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट व सेल्फ कॉन्फिडन्स खचू देऊ नका. बरेच वेळेस असंही होणार आहे तुमच्यासोबत, की तुम्हाला स्वतःवरती डाऊट येणार आहे. सोसायटी तुम्हाला बोलणार आहे, की तुमच्याकडून काय होऊ शकत नाही. परंतु हे सर्व गोष्टीला तुम्ही इग्नोर करा व तुमचं जे पण फोकस आहे, ते फोकस समोर ठेवा. तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. आज नाही तर उद्या नाही तर परवा 100% तुमचा निकाल येणार आहे. आता या व्हिडिओची सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची टिप. जर तुम्ही पण माझ्यासारखे एखादे साधारण विद्यार्थी आहे व तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड कुठलेही डाऊट आहेत, कुठल्याही प्रकारचे छोटे शिल्लक प्रश्न पण आहेत व तुम्हाला जर ते माझ्यासोबत फेस टू फेस, 1 to 1 कन्व्हर्सेशन करायचे आहे, तुमचे डाऊट सॉल्व्ह करायचे असतील, तर माझं स्वतःचं एक चॅनल आहे टेलिग्रामवरती. तुम्ही बिंदास तिकडे या. माझ्यासारखे अजून खूप सारे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत वेगवेगळे डिपार्टमेंट्समध्ये, फील्डमध्ये. तुम्ही त्यांच्यासोबतही चर्चा करू शकतात. फक्त टेलिग्रामवरती जा व गोविंद IBPS PO हे सर्च करा. तुम्हाला तिकडे भेटून जाईल आणि माझ्याशी 1 to 1 कनेक्ट करा. तर जोश टॉकचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जोश टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.